खरंय सचिन, खरं तर ही जी दृश्य पाहू शकतो ज्यामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी जो आरोप केला की केवळ शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं, भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं नाही, त्यामध्ये किती तथ्य आहे? तुम्ही तिथे उपस्थित आहात, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं होतं की फक्त शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली? दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात गेलेला आहे। अंबादास दानवे जसं म्हणतात की फक्त शिवसैनिक येतात, तसं नाही, कारण की आपण हे दृश्य देखील दाखवलेले आहेत की जसे शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दोन्ही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वाहनामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कारण की दोन्ही एका वाहनामध्ये येऊन दोघांनी पुन्हा संघर्ष पेटू नये यासाठी पोलिसांनी वेगवेगळी वाहन वेगवेगळ्या पक्षासाठी केली होती आणि पोलिसांनी महिला असेल पुरुष असेल या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यामुळेच कुठेतरी इथली जी संघर्ष होता दोन्ही पदाधिकाऱ्यांमधला तो टळला। पोलिसांनी या तत्परता दाखवली आणि कुठलाही विलंब न करता दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं। अगदी सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, मात्र तिथे नेमकं काय काय घडलं हे एकदा आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवूया। दृश्य आपण पाहतोय, खरं तर शिवसंकल्प मेळाव्यासाठी आदित्य ठाकरे हे संभाजीनगरमध्ये आहेत, मात्र ते ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते त्या हॉटेल बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं। त्यांचं असं म्हणणं होतं की दिशा सालियन प्रकरण हे महाविकास आघाडीच्या काळात गुंडाळलं का गेलं याचं उत्तर आम्हाला मिळावं आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा त्या हॉटेल बाहेर जमा झाले। या दोघांमध्ये काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि ती परिस्थिती निवळावी, परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी मग पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज केला गेला। त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी पोलिसांवर काहीशी आगपाखड केली, त्यांनी अगदी रस्त्यावर बसत आंदोलन केलं आणि काही वेळानंतर मग ते आता हॉटेलमध्ये गेल्याचं आपण पाहतोय।